19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण आहे, लिहून घ्या सर्वांनी। आदरणीय उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे पराक्रम, स्वाभिमान आणि प्रेरणेचा दिवस। आज आपण त्या महान राजाला वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी हिंदवी स्वराज्य हे स्वप्न फक्त पाहिले नाही तर ते सत्यात उतरवले। आपल्या सर्वांच्या अभिमानाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्मलेला तो सिंह, जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्व, दादोजी कोंडदेवाच्या मार्गदर्शनातून तयार झालेले शौर्य आणि मनात एकच ध्यास, स्वराज्य। शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार नाही, ते म्हणजे न्याय, ते म्हणजे धैर्य, ते म्हणजे स्त्री सन्मान, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणाची खरी ओळख। सह्याद्रीचा सिंह गरजला, थरथरली सारी दुनिया, शिवरायांच्या नावाने उजळली स्वराज्याची ज्योत दिव्या। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले, भीतीवर मात करा, अन्यायावर उभे राहा आणि स्वाभिमानाने जगा। आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया, आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणा, धैर्य आणि देशभक्ती जपूया, शिवरायांचे विचार आपल्या कृतीत उतरूया। चला सगळ्यांनी जोरात घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय।